नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 19 जानेवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत भारत विद्युत शिखर परिषद 2026 ही कुठे आयोजित करण्यात आलेली होती. टेलर पुरस्कार 2026 हा कुणाला जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच भारताची पहिली सौर ऊर्जेवर चालणारी एटीएम व्हॅन ही कोणत्या बँकेने सुरू करण्यात आलेली आहे. याबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. ब्रिक्स 2026 चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत. विद्यार्थी मित्रांनो, ब्रिक्स 2026 याविषयीची जी काही घडामोडी झालेल्या आहेत याबद्दल आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहे. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 19 जानेवारी. 19 जानेवारी 1597 महाराणा प्रताप यांची आज पुण्यतिथी. ते मेवाडचे राजे होते. त्यांनी 1576 मध्ये मुघलांविरुद्ध हल्दीघाटीचे युद्ध देखील केलेले होते. 19 जानेवारी 1882 व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट आजच्या दिवशी रद्द करण्यात आलेला होता. लॉर्ड रिपन याद्वारे हा प्रेस ऍक्ट व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट हा रद्द केलेला होता. 19 जानेवारी 1949 पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन पुणे महानगरपालिकेची स्थापना करण्यात आलेली होती. 19 जानेवारी 1736 वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे स्कॉटिश शास्त्रज्ञ आणि संशोधक जेम्स वॅट यांचा आज जन्मदिवस. 19 जानेवारी 1898 मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक विष्णू सखाराम तथा वि. स. खांडेकर यांचा आज जन्मदिवस. 19 जानेवारी 1905 भारतीय तत्वज्ञानी देवेंद्रनाथ टागोर यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे आजचे दिनविशेष होते. आता आपण आपल्या आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIA महासंचालकपदी जानेवारी 2026 मध्ये कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 राकेश अग्रवाल, पर्याय क्रमांक 2 दिनेश कुमार, पर्याय क्रमांक 3 आलोक वर्मा आणि पर्याय क्रमांक 4 संजय अरोरा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राकेश अग्रवाल. तर NIA महासंचालकपदी नुकतीच राकेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांची नियुक्ती ही 14 जानेवारी 2026 या दिवशी करण्यात आली. यासंबंधीचा आदेश गृह मंत्रालयामार्फत जारी करण्यात आला. त्यांचं नाव आहे राकेश अग्रवाल. ते 1994 बॅचचे हिमाचल प्रदेशचे IPS अधिकारी आहेत. त्यांची कार्यकाळाची मुदत काय असणार आहे? तर 31 ऑगस्ट 2028 पर्यंत कार्यकाळ त्यांना लाभणार आहे. म्हणजेच थोडक्यात निवृत्त होईपर्यंत त्यांना कार्यकाळ लाभणार आहे. NIA म्हणजे काय? तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. 26 आगस्टच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर याची स्थापना करण्यात आलेली होती. याची स्थापना ही राष्ट्रीय तपास संस्था कायदा 31 डिसेंबर 2008 अंतर्गत करण्यात आलेली होती. ही एक वैधानिक संस्था आहे, म्हणजेच एक स्टॅच्युटरी बॉडी आहे. त्यामुळे लक्षात घ्या, NIA महासंचालकपदी राकेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अपॉइंटमेंट या घटकामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की NIA महासंचालकपदी कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर राकेश अग्रवाल. पुढचा प्रश्न. भारत विद्युत शिखर परिषद 2026च्या कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात केली जाणार आहे? त्यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 प्रगती मैदान, पर्याय क्रमांक 2 यशोभूमी द्वारका, पर्याय क्रमांक 3 इंडिया गेट आणि पर्याय क्रमांक 4 विज्ञान भवन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यशोभूमी द्वारका. तर भारत विद्युत शिखर परिषद 2026 ही आता नवी दिल्ली येथील यशोभूमी द्वारका या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. 19 ते 22 मार्च 2026 या कालावधीमध्ये ही परिषद आयोजित करण्यात येईल. या वर्षीची थीम असणार आहे इलेक्ट्रिफाईंग ग्रोथ, एम्पॉवरिंग सस्टेनेबिलिटी, कनेक्टिंग ग्लोबली. याचे आयोजक आहे विद्युत मंत्रालय, भारत सरकार. याचा उद्देश आहे भारताच्या जागतिक ऊर्जा संक्रमणातील नेतृत्व, शाश्वत वीज प्रणाली, स्वच्छ ऊर्जा गुंतवणूक संधी निर्माण करणे. भारतातील वीज क्षेत्रातील सर्वात मोठे हे जागतिक परिषद प्रदर्शन असणार आहे. पुढचा प्रश्न. NDAचे ब्रीद वाक्य कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 जय जवान, पर्याय क्रमांक 2 राष्ट्र सर्वोपरी, पर्याय क्रमांक 3 सत्यमेव जयते आणि पर्याय क्रमांक 4 सेवा परमो धर्म. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सेवा परमो धर्म. तर NDAच्या स्थापनेला नुकतेच 77 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 16 जानेवारी 1955 या दिवशी NDAला 77 वर्ष पूर्ण झाली. विशेष बाब म्हणजे जगातील ही पहिली त्रिसेवा प्रशिक्षण संस्था म्हणजेच आर्मी, नेव्ही, एअरफोर्स एकत्र असणारी ही संस्था आहे. NDAचे ब्रीदवाक्य आहे सेवा परमो धर्म. 2021 पासून NDAमध्ये महिलांना देखील प्रवेश देण्यात येत आहे. महत्वाचं काय? NDAची स्थापना आहे 1948 ला, परंतु
याचे स्थलांतर पुणे येथे झाले आणि पुण्याला सुरुवात झाली 1955. त्याच्यामुळे याचा स्थापना दिवस हा 16 जानेवारी 1955 हा मानला जातो. परंतु याची ओरिजिनल स्थापना ही 1948 मध्ये झालेली होती आणि पुण्याला याचं स्थलांतर 1955 मध्ये झालेले होते. पुढचा प्रश्न, टेलर पुरस्काराला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 ब्ल्यू नोबेल, पर्याय क्रमांक 2 ग्रीन नोबेल, पर्याय क्रमांक 3 सायन्स नोबेल आणि पर्याय क्रमांक 4 युथ नोबेल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ग्रीन नोबेल. टेलर पुरस्कार 2026 याचे पुरस्कारार्थी ठरले आहेत डॉक्टर टोबी. पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार म्हणून याला ओळखले जाते, म्हणजेच ग्रीन नोबेल म्हणून याला पुरस्काराला ओळखले जाते. हा 14 जानेवारी 2026 या दिवशी पुरस्कार जाहीर करण्यात आला. विजेते आहेत डॉक्टर टोबी कियर्स. टेलर प्राईजच्या इतिहासातील सर्वात तरुण महिला विजेता त्या ठरलेल्या आहेत. त्यांचे संशोधन काय? तर मायकोरायझल फंगी आणि त्यांच्या भूमिगत नेटवर्क्सवर क्रांतिकारी संशोधन त्यांनी केलेले होते. पुरस्काराची रक्कम अंदाजे ही 2.1 कोटी आहे. हा पुरस्कार युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाद्वारे दिला जातो. त्यामुळे लक्षात घ्या, टेलर पुरस्कार 2026 हा मिळालेला आहे डॉक्टर टोबी कियर्स यांना. पुढचा प्रश्न, टीजीबी ऑन व्हील्स हा उपक्रम कोणत्या बँकेने सुरू केलेला आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 SBI, पर्याय क्रमांक 2 नाबार्ड, पर्याय क्रमांक 3 त्रिपुरा ग्रामीण बँक आणि पर्याय क्रमांक 4 ग्रामीण विकास बँक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्रिपुरा ग्रामीण बँक. भारताची पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन ही आता त्रिपुरा ग्रामीण बँक यामार्फत सुरू करण्यात आलेली आहे. टीजीबी ऑन व्हील्स या नावाची ही पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन आहे. या उपक्रमाचा उद्देश हा दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग सेवा सुलभपणे उपलब्ध करून देणे हा आहे. सौर ऊर्जेवर चालत असल्यामुळे ही ATM व्हॅन पर्यावरणपूरक, ऊर्जा कार्यक्षम आणि कमी खर्चिक ठरते. हा उपक्रम डिजिटल बँकिंग, आर्थिक समावेशन म्हणजेच फायनान्शियल इन्क्लुजन आणि हरित ऊर्जा वापर यांना प्रोत्साहन देणार आहे. लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचं काय? तर उपक्रमाचं नाव काय आहे? टीजीबी ऑन व्हील्स. याचं वैशिष्ट्य काय? तर सौर ऊर्जेवर चालणारी ही ATM व्हॅन आहे. सुरू करणारी बँक आहे त्रिपुरा ग्रामीण बँक. याचं महत्त्व काय? तर ग्रामीण बँकिंग सेवा, आर्थिक समावेशन, क्षेत्र आहे बँकिंग व नवीकरणीय ऊर्जा. त्यामुळे लक्षात घ्या, भारताची पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन ही त्रिपुरा ग्रामीण बँकेमार्फत सुरू करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या आजची चालू घडामोडी होत्या. याच महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, टेलर पुरस्कार 2026 च्या विजेत्या कोण ठरलेले आहेत? ते यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 डॉक्टर जेन गुडॉल, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर टोबी कियर्स, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर वंदना शिवा आणि पर्याय क्रमांक 4 डॉक्टर एलिसन. तर आता या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये देणं अपेक्षित आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPSC लायब्ररीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.